बातमी आहे राज ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्याची। येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये गाफील राहू नका, अन्यथा ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असेल असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। मुंबईतील परळ इथं आयोजित केलेल्या मनसेच्या कोकण महोत्सवामध्ये राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। या कोकण महोत्सवाला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते। मुंबई हातातून गेली तर हे लोक थैमान घालतील असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले। मतदार याद्यांसोबतच मतदार खरे की खोटे यावर देखील लक्ष ठेवा अशा सूचना राज ठाकरेंनी उपस्थितांना दिल्या आहेत। मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही। मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका। रात्र वैरायची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमधील नाराजी नाट्य आणि दुरावा चर्चेत आला। काल मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरती झालेल्या कार्यक्रमामध्ये देखील दोघांचा अबोला हा कायम असल्याची चर्चा होती। मात्र आता या दुराव्याच्या चर्चेवरती मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांनी देखील स्पष्टीकरण दिलंय। दोघांमध्ये कोणताही वाद नाही, सारं काही अलबेल आहे असं फडणवीस म्हणाले। तर कालच्या कार्यक्रमामध्ये असलेल्या आसन व्यवस्थेवरून एकनाथ शिंदेंनीही स्पष्टीकरण दिलं। परवाही मी आणि शिंदे साहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो, जाताना आम्ही दोघं भेटलो। ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं, मी कुठे चाललो आहे मला सांगितलं। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याकरता नियोजन होतं, त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो। आल्यावरही आम्ही भेटलो, स्टेजवरही आम्ही भेटलो, खाली उतरतानाही भेटलो। न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही। तुम्ही जे दाखवताय अशी कुठलीही परिस्थिती नाही। त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवतायत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही। अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता, नीता भावे अंबानी, मुकेश अंबानी हे तिथे येणार होते। त्या खुर्च्या म्हणजे ते सत्कार मूर्ती होते, एका बाजूला मुख्यमंत्री होते, दुसऱ्या बाजूला मी होतो। हे तुमचं सगळं आहे ना, हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज या अशा तरी मनगडंत गोष्टी थोड्या थांबवा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान निधीवरून दम भरला। मतदारांनी मतांमध्ये कात्री लावली तर निधीला कात्री लावणार असा दम अजित पवारांनी भरलाय। तर त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती, त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली। मित्रांनो, आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना आहेत, पंतप्रधानांनी दिलेल्या, आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजना नीट राबवल्या, त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल। बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा। अजिबात तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली तर मी पण काट मार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचा। बघा काय निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे आणि अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो, त्याचा अर्थ तसा कधीच नसतो। त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाही आहे, तेही कधी असा भेदभाव करणार नाहीत। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला, म्हणजे आम्ही जे तीनही पक्ष आहोत, कुठे सोबत लढतो कुठे वेगळं लढतो, पण एकूण आमच्याच 3 पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नागरी भागाचा चांगला विकास आम्ही करू। अजित पवारांच्या विधानानंतर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी संताप व्यक्त केला। महाराष्ट्राची तिजोरी लुटण्याचा अधिकार संविधानाने दिलाय का? सत्ताधाऱ्यांनी तिजोरीचे तुकडे केलेत का? असा संतप्त सवाल नाना पटोलेंनी अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांना केला।
अर्थमंत्री असले म्हणजे काय झालं, म्हणजे सगळी तिजोरी राज्याची तेच लुटून नेऊ शकतात आणि त्यांनाच सगळे अधिकार दिलेले आहेत संविधानाने, असं नाही आहे. एकीकडे एकनाथ शिंदे म्हणतात की मी उपमुख्यमंत्री आहे, तर महाराष्ट्राच्या तिजोरीचे तुकडे करून टाकलेत का यांनी? बारामती नगरपालिका निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवारांनी केला. आमच्या विरोधामध्ये मोठी शक्ती आहे असं म्हणत युगेंद्र पवारांनी नाव न घेता अजित पवारांकडे बोट दाखवलंय. आमच्या उमेदवारांना प्रत्येकी 20 लाखांची ऑफर दिली जात असल्याचा आरोप देखील युगेंद्र पवारांनी केलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी जे झालं तेच आता नगर परिषद निवडणुकीत होत असल्याचं युगेंद्र म्हणाले. त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे. गरीबाला किंवा सामान्य माणसाला दुसऱ्या गरीबाचं किंवा सामान्य माणसाचं दुःख तिथं कळत असतं आणि त्याच्यामुळं आपण उच्च शिक्षित तरुण स्वच्छ प्रतिमा असलेले असे आपण सामान्य कुटुंबातले उमेदवार तिथं दिलेत. त्यांनी दबाव पण आणला ह्या अशा लोकांना. ते शेवटी भितात. आमच्या पुढं खूप मोठी शक्ती आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, संस्था आहेत मोठे मोठे, हे सगळे तिथं काम पण करत असतात. त्यांच्यावर जर दबाव आणला जात असेल, त्यांच्यावर जर अशा गोष्टी जर केले जात असतील तर मग 1-2-3 लोक सोडून जाणं हे साहजिक आहे. त्याच्यामुळं मी पण त्यांना जबाबदार धरत नाही. म्हणजे आमच्या उमेदवारांना शेवटी लहान माणसाला भीती वाटते. जो सामान्य घरातला असतो तो तिथं घाबरून जातो. मनसेला सोबत घ्यायचं की नाही यावरून अजूनही काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस सुरू आहे. माडझोड करणारा पक्ष, हिंसक भूमिका घेणारा पक्ष, विचारधारा वेगळी असं म्हणत काँग्रेसनं राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला हात दाखवत मुंबईसाठी एकला चलो रेचा नारा दिला. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मनसेसोबत सकारात्मक भूमिका घेतल्यानं आता काँग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात. या संदर्भात दिल्लीतून काय निर्णय होतोय याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान मनसेसोबत युती करा असा संदेश द्यायचा नव्हता असं स्पष्टीकरण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिलंय. मुंबई महापालिकेमध्ये महायुती होत असताना जे आवश्यक ते केलं पाहिजे असं मत माझं असल्याचा खुलासा हा वडेट्टीवारांनी केलाय. मुंबईसारखे मुंबई म्हणजे केरळ राज्याचं बजेट असलेली महानगरपालिका आहे. केरळ राज्याचं बजेट आणि मुंबई महापालिकेचं बजेट हा जवळपास सारखाच आहे. अशा मोठ्या शहरामध्ये युती होत असताना भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी जे काही स्ट्रॅटेजी करायचे स्थानिक पातळीवर करावी एवढंच मला म्हणायचं होतं. मनसेबरोबर युती करा हा कुठेही संदेश मी दिलेला नाही. नागपुरात काँग्रेस महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष पद हे महिलांसाठी आरक्षित आहे तिथं काँग्रेस महिला मतदारांना आकर्षित करताना दिसते. यासाठी ते नागपूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या महिला राजचं उदाहरण देत आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती या बहुसंख्येनं महिला होत्या. काँग्रेसचा एकच प्रयत्न आहे की जे महिला आरक्षित असल्यामुळे महिला उमेदवार दिली आणि त्यांच्यासोबत ज्या 50% ज्या महिला नगरसेविकांना ज्या तिकिटा दिल्या तर जिल्हा परिषदच्या सोबत नगरपंचायतमध्ये पण आपल्याला काँग्रेस पक्षाचा महिला राज या गोदनी नगरपंचायतमध्ये दिसेल एवढा तुम्हाला या ठिकाणी विश्वास आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मालेगाव नगरपंचायतीच्या नागेश बळी यांच्या प्रचारासाठी बावनकुळेंनी सभा घेतली. यावेळी सरकारच्या योजना हे नागरिकांपर्यंत पोहोचवून मालेगाव नगरपंचायतीवरती भाजपचा झेंडा फडकवावा असं बावनकुळे म्हणाले. शिवसेना आणि भाजपमध्ये पक्षप्रवेशावरून वाद सुरू असताना शिंदेंच्या सेनेच्या छत्रपती संभाजीनगर महिला जिल्हा अध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत माजी नगरसेविका शिल्पा राणी वाडकरांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं शिंदे सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. मी आधीपासून संघ परिवाराच्या विचारांनी प्रेरित आहे आणि त्याच विचारांवर मी आजपर्यंत काम करत आले. म्हणजे शिंदे साहेबांसोबत होते मी तरी सुद्धा याच परिवाराच्या विचारांवर मी वॉर्डात असेल, प्रभागात असेल काम करत आले.
त्याच्यामुळे मला इकडे मोदीजींच्या नेतृत्वात असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करायला मला जास्त कम्फर्टेबल वाटलं आणि म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. एकीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आता काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून सुधीर पांगुळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पांगुळे यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू असतानाच स्थानिक काँग्रेसचा एकही नेता त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरला नसल्याचं दिसतंय. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधवांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. मावळात आमच्या विचारांचा आमदार नसला तरी आमदारांचा बाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्याकडे असल्याचं वादग्रस्त वक्तव्य हे सुरेखा जाधवांनी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुंबईचं शांघाय करू आणि कोकणचं कॅलिफोर्निया करू अशी आश्वासनं आपण निवडणुकीच्या निमित्तानं याआधीही ऐकली असतील. अशाच आश्वासनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. पुण्यातील इंदापूरमध्ये कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पॅनलला निवडून द्या, इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन रासपाचे नेते महादेव जानकर यांनी दिलंय. इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी कृष्णा भीमा विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. या आघाडीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा देखील सहभाग आहे आणि त्यानिमित्तानं जानकरांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जानकरांनी इंदापूरकरांना हे मोठं आश्वासन दिलंय. माणसावर समाज कमी असल्यामुळेच अन्याय झाला. त्यात बाकी कुठल्या पक्षाने केला काय करण्यापेक्षा हा माणूस उत्कृष्ट संघटक आहे, प्रशासक चांगला आहे. माझी इंदापूरच्या जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा प्रदीप गारटकरांना तुम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार करून ह्याचं पॅनल त्यांच्या नेतृत्वात ह्यांच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न करावा. आम्ही इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही. इंदापूरचा डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं प्लॅनिंग करण्याच्या दृष्टीनं आम्ही कमी पडणार नाही. बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार दिलेत. यातील 2 उमेदवारांचे अर्ज हे अपात्र ठरले होते. हे अर्ज कोणाच्या तरी दबावाखाली अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत होता. या दरम्यान आता खासदार बजरंग सोनावणेंनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा एकेरी उल्लेख केलाय. परळीसाठी अरविंद लाटकर निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांना सोनावणेंनी एकेरी संबोधलंय. आमच्या एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्याचा त्यांचा दुसरा फॉर्म आहे त्याला एक न्याय. ज्यांना निरंकलेला एक फॉर्म लाटकर नावाचा आहे लाट्या, किती दिवस झाला त्याला सांगितलं लोकसभेला तोच, विधानसभेला तोच, नगर परिषदला तोच. जर मनानं बदलून गेला तर ठीक, नाही तर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल. मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा गड असलेल्या परळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून परळीमध्ये सध्या जोरदार प्रचार करण्यात येतोय. खासदार बजरंग सोनावणेंच्या प्रमुख उपस्थितीत मोंढ्यातील हनुमान मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे सहभागी झाले होते. नगरपालिका निवडणुकीत मतदारांवरती प्रभाव पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्याचं रेकॉर्डिंग व्हायरल केल्याचा प्रकार देसाईगंज शहरामध्ये समोर आलाय. याबाबत सत्ताधारी पक्षाचे देसाईगंज येथील उमेदवार जेसा मोटवानी यांच्या विरुद्ध निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. जेसा मोटवानी हे देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष असून निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला. दरम्यान 19 नोव्हेंबर रोजी त्यांनी जिल्हाधिकारी यांना मोबाईलवरून संपर्क साधत शहरातील जागेच्या पट्ट्याविषयीचा प्रश्न विचारला. पोलिसांनी या संदर्भामध्ये मोटवानी यांना नोटीस बजावलेली असून यानंतर असा काही प्रकार केल्यास गुन्हा नोंदवण्यात येईल अशी तंबी देखील दिली आहे. त्यामुळे मोटवानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी शंभूराज देसाईंनी आपण गुवाहाटीला का गेलेलो याचा खुलासा केला. जीवाला जीव देणारे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असं उद्गार यावेळी शंभूराज देसाईंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत काढले. बाबा आम्ही 9 मंत्री होतो, पैकी 2 का 3 सोडली तर 7 जण आम्ही मंत्रीपद सोडून शिंदे साहेबांच्या बरोबर गुवाहाटीला गेलो. माणसं मंत्रीपद मिळवायसाठी इकडून तिकडे जातात. आम्ही असणारी मंत्रीपद सोडली आणि शिंदे साहेबांच्या बरोबर गेलो. का गेलो?
तुम्हाला फलटण वासियांना सुद्धा अनुभव येईल की तेवढं जीवाला जीव देणारा नेता हा एकनाथजी शिंदे साहेब, आणि तो तुमच्या पाठीमागे आहे आता. हिंगोलीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील असं सूतोवाच हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केलंय. गणित जुळलं की ते लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि संतोष बांगर की जय म्हणतील असं सूतोवाच हे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा नागेश पाटील आष्टीकर यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत चर्चा होऊ लागल्यात. दरम्यान तारीख लवकरच ठरेल असं वक्तव्य देखील संतोष बांगर यांनी केलंय. खासदार नागेश पाटीलच हे आमचे आहेत, तुमच्या लक्षात आलं का? फक्त शरीराने तिकडे आहेत, बाकी सगळं तुम्हाला सांगतो की त्यांचं प्रेम आमच्यावरती आहे. गणित जुळलं म्हणून तिकडे आहेत. गणित जुळालं की नागेश पाटील दादा संतोष बांगर की जय म्हणणार, बाकी दुसरं काहीच नाही. दरम्यान यावर नागेश पाटील आष्टीकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. बांगर यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. मी उद्धव ठाकरेंसोबत खुश असल्याचं नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलंय. आम्ही उद्धव साहेबांसोबत खुश आहोत. कधीही आम्हाला कोणी बोलून सुद्धा दाखवायची हिंमत कोणी केली नाही. मी जरी मुख्यमंत्र्याला भेटलो असेल, कारण पहिलेपासूनचे मी आमदार होतो, तर सगळ्याचाच परिचय आहे, चांगला परिचय आहे, संबंध सुद्धा सगळ्याचे चांगले आहेत. पण मला आतापर्यंत कोणी बोलायची सुद्धा हिंमत केली नाही की आमच्या पक्षाकडे या म्हणून. निवडणूक आयोगानं ऐनवेळी केलेल्या नियमातील बदलानं घोळ झालाय. उमेदवाराचा अर्ज मंजूर न होऊन जामनेर नगरपालिका नगराध्यक्ष पद हे बिनविरोध विजयी झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला. यावेळी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीकडून आता न्यायालयामध्ये लढा देण्याचा इशारा देण्यात आलाय. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांच्या नगराध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. राज्य निवडणूक आयोगासारखं एक संसदीय प्रणाली, संविधानाच्या जोरावर चालणारी प्रणाली जर एका तासात, एका रात्रीतून आपले निर्णय बदलवून जो खेळ चाललेला होता, आपल्याला माहिती की जेव्हा एखाद्या खेळाला सुरुवात होते आणि जर तेव्हा एखादा म्हणेल की नाही आता मी खेळाचा नियम मधल्या वेळात बदलवतो, आर यू ॲक्सेप्ट? महाराष्ट्राची जनता हे कदापि सहन करू शकत नाही. काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरामध्ये भाजपनं आंदोलन केलंय. असलम शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढ्यांवरती खालच्या पातळीवरती टीका केल्याचा आरोप भाजपनं केलाय. त्यामुळे असलम शेख यांच्या विरोधात भाजप आक्रमक झालेली असून असलम शेख यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मालवणी परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान मोठ्या राड्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय उपाध्याय आणि मनीषा चौधरी या आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या. असलम शेख यांच्या धमकीला उत्तर देण्यासाठी आंदोलन केल्याची प्रतिक्रिया संजय उपाध्याय यांनी दिली आहे. संविधानामध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. ज्यांना जिथे वाटतं त्यांनी आंदोलन करावं. पण जीव मारण्याची धमकी देणे हे गंभीर प्रकार आहे. ते सुद्धा एका पालकमंत्र्याला जर मंत्री आमदार सुरक्षित नाही तर सुरक्षित कोण असणार. आणि म्हणून जर हिंमाचं सर्कल महारामाला आम्ही ते उभे आहोत आणि म्हणूनच ते सगळे सकल हिंदू समाज आज मोर्चा घेऊन मालवणी पोलिसांना आलाय. या संदर्भामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आमचे विश्व हिंदू परिषदेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यातले कंटेंट्स आम्ही समजावून त्या ठिकाणी DCP आणि वरिष्ठांना सांगितलेत. तथापि या प्रकरणाचा एक कार्यवाही CP लेवलला सुरू आहे लोढाजींच्या तक्रारीवर. त्याच्यामुळं CPंशी बोलून आता इथे 0 FIR करून ट्रान्सफर करायचा की स्टेटमेंट घेऊन त्यांच्यात सम्मिलित करायचं यावर पोलीस खात्यात कायदेशीर विचार विनिमय सुरू आहे. परंतु आमचा FIR साठी आग्रह आणि हट्ट कायम आहे. बघा, हा भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष नाही आहे, जनता विरुद्ध काँग्रेस हा संघर्ष आहे. कारण जनता भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे आणि त्यामुळे काँग्रेस ही सगळ्या चेल्या चपेट्यांना वाचवण्याकरता त्या ठिकाणी मग्न आहे आणि त्यामुळे या चेला चपाट्यांच्या विरोधामध्ये आम्ही संघर्ष करत राहणार आणि कायद्याच्या माध्यमातून यांना अधिकाधिक कठोर शिक्षा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. दरम्यान या आंदोलनानंतर असलम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंगलप्रभात लोढा धमकी दिल्याचं खोटं बोलत आहेत. तसंच अमित साटम यांच्याकडून खोटे आरोप करण्यात येत असल्याचं असलम शेख यांनी म्हटलंय.
की मंगल प्रभात लोढाजींनी खोटं बोललं, की त्यांना मारण्याची धमकी दिली. मी जेवढे इथे प्रेसवाले आहेत सगळ्यांना सांगतो की तुम्ही माझं स्टेटमेंट बघा. मी जे भाषण केलं त्यामध्ये कुठेही दिसतोय का? कुठेही माझ्या भाषणामध्ये धमकी नाही. आता त्यांना हे कळलं की बाबा याच्यावरती केस होत नाही, म्हणून त्यांचे आमदार आज तुम्हा सगळ्यांना सांगता की कमीत कमीत अस्लम शेखनी माफी मागितली पाहिजे. गुन्हा खरं म्हणजे अमित साटम साहेबांवरती झाला पाहिजे. त्यांनी प्रेसला सांगितलं आहे की आम्ही अस्लम शेखला इथेच दफन करून टाकू, असं बोलणाऱ्या माणसावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. मंत्री गिरीश महाजन हे त्र्यंबकेश्वर इथं पाहणीसाठी हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्र्यंबकेश्वर इथं सभा होणाऱ्या ठिकाणी पाहणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. यावेळी माध्यमांशी बोलत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली. माननीय मुख्यमंत्री महोदय सकाळी 11 वाजता त्र्यंबकेश्वरला येत आहेत आणि प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी होतोय. काही दिवसापूर्वीच 4-5 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की एकदा माघार झाली मी दररोज 3 सभा 4 सभा या ठिकाणी करणार आहे प्रचाराच्या निमित्ताने. सांगलीत मद्यधुंद वाहन चालकानं 4 ते 5 वाहनांना धडक दिली. वाहनांना दिलेल्या धडकेमुळे 5 ते 6 जण जखमी झालेले आहेत. यानंतर संतप्त जमावानं वाहनांची तोडफोडही केली. शहरातील बालाजी मिल हळद कारखान्यासमोर ही घटना घडली आहे. या दरम्यान जीवितहानीसोबतच वाहनांचं देखील नुकसान झालं. वऱ्हाड तलावाच्या दुरावस्थेमुळे आणि जलप्रदूषणामुळे स्थानिक दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. या तलावाच्या स्वच्छतेसाठी पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं शहरामध्ये पाणीपुरवठा करणारा आणि एकमेव प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळख असलेल्या वऱ्हाड तलाव परिसरातील अस्वच्छता त्याबरोबरच पाण्यामध्ये निर्माल्य टाकल्यानं होत असलेल्या जलप्रदूषणामुळे खासदार बाळामामा यांनी तलावाच्या प्रदूषणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. हे पाहणी करण्यासाठी आलो होतो. इथली जी घाण पाहिली, अस्वच्छता पाहिली, खरोखरच याला जबाबदार ही महानगरपालिका आहे. आणि त्या संदर्भात उद्या आयुक्तांची भेट घेऊन आयुक्तांनी त्याबद्दल काय त्यांची कारवाई चालू आहे किंवा काय कार्यवाही करतात हे मी नक्कीच उद्या विचारेन. मुंबई मेट्रोतर्फे दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. मेट्रो कनेक्ट 3 या ॲपवरती दिव्यांग प्रवाशांसाठी 25% सवलतीचे प्रवासी पास हे सक्रिय केले आहेत. सध्या हे नवे फीचर iOS म्हणजेच ॲपलच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. अँड्रॉइडसाठी आवश्यक असलेलं ॲप हे अपडेटसाठी गुगलकडून मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. लवकरच ही सुविधा अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुणे शहरातील विविध गुंड टोळ्यांना देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करणाऱ्या मध्य प्रदेशच्या उमरती गावातील कारखान्यांवरती पुणे पोलिसांच्या पथकानं छापा टाकला. यावेळी तब्बल 50 भट्ट्या ह्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. या कारवाईमध्ये 36 जणांना ताब्यात घेतलेलं आहे, तर यापैकी 7 जणांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. आरोपींकडून 8 पिस्तूल, काडतूस आणि पिस्तूल तयार करण्यासाठी लागणारा मोठा साठा हा जप्त करण्यात आलाय. दरम्यान पुणे शहरामध्ये येणारे सगळे शस्त्र उमरती गावामधून येत असल्याचं पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलंय. यासह गुंड शरद मोहोळ याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्र हे देखील उमरती गावामधूनच मागवल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलं. उमरटीमध्ये मग रेड करण्याचं आम्ही ठरवलं. काही जे आरोपी तिथं निष्पन्न केले आम्ही, त्यांचे घरं आयडेंटिफाय केले. रेकीसाठी एक टीम पाठवली होती 1 आठवड्यापूर्वी. त्यांनी पूर्ण गावाची रेकी करून आले, रिकॉनसन्स तिथं केलं आणि मग आपण रेड करण्याचं ठरवलं. 105 जणांची टीम आपण तिथे पाठवली होती. त्यांनी गावामध्ये 22 तारखेला सकाळी रेड केलेली आहे. उमरटी गावातून आपण 47 जणांना डिटेन केलं होतं. त्यांना वर्ला पोलीस स्टेशन येथे घेऊन गेलो. तिथे डिटेलमध्ये चौकशी केली. आपल्या गुन्ह्यांमध्ये जे डायरेक्टली लिंकेजेस आहेत अशा 7 जणांना आपण अटक करून त्यांना आज आणलेले, कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेले आणि 5 दिवस आपल्याला PCR भेटलेली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.